अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुद्धा आरोग्य व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारा प्रकार समोर आलाय। वॉर्ड क्रमांक 6 मध्ये चक्क एकाच बेडवर 2 रुग्णांना झोपून उपचार केले जात आहेत। या अजब कारभारामुळे अमरावतीची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र बघायला मिळतंय। या सर्व रुग्णांना इथं मरण यातना सहन करावा लागतंय। 2 दिवसाआधीच अकोला येथे ट्रेचराबावी जे आहे ते एका महिलेने स्वतःच्या पतीला जे आहे ते पाठीवर घेऊन त्या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं होतं आणि आज बघितलं तर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात चक्क एका बेडवर जे आहेत 2 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असताना मी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या वार्ड नंबर 6 मध्ये या ठिकाणी बघितलं तर आता या ठिकाणी चक्क एका बेडवर जे 2 जे रुग्ण आहेत त्यात उपचार घेत आहेत। त्यामुळे संपूर्ण जी आरोग्य यंत्रणा जी आहे ती आता व्हेंटिलेटरवर असताना दिसून येत आहेत। या ठिकाणी 2 ज्या सलेना आहेत त्या एकाच बेडवर ठेवलेल्या आहेत। हे बघू शकतो की ह्या 2 पेशंट आहेत, दोन्ही पेशंटच्या हातावरती इंट्रागाइड लागलेली आहे। दोन्ही पेशंट जे आहे अतिशय कसे तरी या ठिकाणी उपचार घेत आहे। मात्र या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाकडून कोणतंही लक्ष नाही। हे बघू शकतो आपण या ठिकाणी चक्क नाकात नळी आहे, मात्र त्या रुग्णांना साधं झोपताही येत नाही। मात्र या ठिकाणी प्रशासनाचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे। मग एकंदरीत बघितलं तर अत्यंत हलाखीच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी जे रुग्ण आहेत ते उपचार घेत आहे। प्रशासन केव्हा जागं होईल असा तो आता प्रश्न उपस्थित होत आहे।